शिक्षकांची खरी दौलत हे विद्यार्थी असतात. त्यांनी चांगल्या भावनेने ज्ञानार्जन करावे. जसा गुरु तसा चेला असतो. त्यामुळे आपण कसे आहोत त्यावर अवलंबून असते. मला चांगले गुरु मिळाले त्यामुळे माझ्यावर चांगले संस्कार झाले. त्याचप्रमाणे माझे विद्यार्थीही गुणी आहेत. माझ्या जीवनात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे ऋण आयुष्यभर विसरणार नसल्याच्या भावना चिचोंडी येथील मुख्याध्यापक श्रीनिवास सावरीकर यांनी व्यक्त केल्या. वयोमानानुसार ते शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त निलंगा तालुक्यातील चिचोंडी येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच सौभाग्यवती भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौभाग्यवती पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी स्वामी, केंद्र प्रमुख तेलंग, उपसरपंच लिमराज बिरादार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांच्या मातोश्री यांच्यासह त्यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला. अजूनही करत राहीन. अजूनही मला वाटतं की मी निवृत्ती स्वीकारत आहे. वरे चला ते मला थोडंसं हे वाटलं, कारण अजूनही मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. कारण अजूनही मी 6-7 तास सहजरित्या शिकवू शकतो. आणि ही प्रेरणा जी आहे ते माझे 2 गुरुवर्य या ठिकाणी आहेत. आणि दोन्ही गुरुवर्य लहानपणापासून, कारण आमच्या गावात जर बघितलात तर या 2 गुरुवर्यांना कुणीच आमच्या इथला विद्यार्थी असेल त्यांच्या हाताखाली शिकला कोणीही सोडत नाही. शिक्षकाचे खरंच जी संपत्ती आहे ती संपत्ती म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय दुसरी कोणतीच संपत्ती शिक्षकाला तारत नाही. कारण ज्ञान खरी संपत्ती आहे. तर ते ज्ञान घेण्यासाठी मी पुन्हा मला जे काही भाग क्लॉजेसचा येत नव्हता साहेब, तर मी नोकरी लागल्यानंतर पुन्हा क्लॉजेस शिकण्यासाठी आपल्या माणिकराव सगळे सरांकडे शनिवार रविवार असा जवळपास 3 महिने गेलेला आहे कन्याशाळेत असताना, आणि तो भाग पूर्ण करून घेतला. आणि खरोखरच आम्हाला जे ज्ञान लाभलं आणि प्रत्येक विषयामध्ये जे पारंगत शिक्षक जे लाभले त्यामुळं माझे सर्वच विषय परिपूर्ण आहेत. म्हणजे मनुष्य कमी राहतो पण सर्व विषयामध्ये आम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळालेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जैसा गुरु वैसा चेला. जर गुरु जर चांगला असेल, लेकिन गुरु का होना बहुत कठीण है, जैसा पेड़ खजूर, चढे तो पिये अमृत, गिरे तो चकनाचूर. म्हणजे गुरुला आपल्याला आपल्या ज्ञानासोबतच आपलं चारित्र्य देखील सांभाळावं लागतं. आणि जो गुरु सत्शील म्हणजे सद्वर्तनी नसेल, सत्शील नसेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेच म्हणायचे. काय म्हणायचे की शिक्षणाला सद्वर्तनाची जोड असली पाहिजे, शिक्षणाला शिलाची जोड असली पाहिजे, तरच ते शिक्षण कायमस्वरूपी टिकणार आहे. आणि शिक्षण हे दुधारी तलवारीसारखं आहे की त्याचा चांगलाही उपयोग होऊ शकतो आणि त्याचा वाईटही उपयोग होऊ शकतो. आणि तोच आपण आपल्या समाजामध्ये पाहतो. पण आपल्या शिक्षण क्षेत्रातील माझ्या मते प्रत्येक व्यक्ती हा, प्रत्येक शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याप्रती आणि निश्चितपणे आपलं ज्ञानदानाचं कार्य अगदी प्रामाणिकपणे करत असतो. म्हणजे एक आत्मीयता आणि त्या विद्यार्थ्याप्रती आमची समर्पित भावना आज